अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्रातून एक मोठी धार्मिक वैचारिक हालचाल सुरू होत आहे. संत सावतामाळी यांचे मूळगाव असणाऱ्या अरण येथून अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेत 1000हून अधिक साधुसंत, महंत, आखाडा प्रमुख आणि पीठाधीश्वर सहभागी होणार आहेत. लव जिहाद, लँड जिहाद यासारख्या मुद्द्यांमुळे हिंदूंना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करणे तसेच त्यावर उपाययोजना व्हाव्यात हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करत पुण्यातील चतुश्रृंगी देवी मंदिरापर्यंत जाणार आहे. महंत राहुलमुनी महाराज आणि गणेश आखाडे यांच्या माध्यमातून या संपूर्ण पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर भविष्यात देशातील प्रत्येक राज्यात अशा पदयात्रा काढण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. आज आपण पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलोय की सर्व हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत व्हावं मन, त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा काढायला लागलेलो आहे. ही पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्श्रृंगी मंदिर पुणे. तिथं असं 10 दिवसाचा मुक्काम आहे. अशी पदयात्रा आहे. किती किलोमीटर आहे, किती साधक भक्तजन? ह्याच्यामध्ये 200 किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 1000+ साधू येणार आहेत या पदयात्रेमध्ये. काय हेतू आहे नेमकं या पाठीमागे? ह्या पदयात्रेमध्ये म्हणजे धर्म जागृत व्हावा, हिंदू धर्म जागृत व्हावा, अखंड हिंदू राष्ट्र आमचं तयार व्हावं आणि लव जिहाद या जिहाद्यांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि हा लव जिहाद हा शब्द आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून गायब करायचा आहे. हा एक आमचा उद्दिष्ट आहे. किती तारखेला? ही पदयात्रा 25 एप्रिल ते 5 मे असा 10 दिवसाचा प्रवास राहणार आहे. आपण जे यज्ञ आहे ते यज्ञामध्ये देखील ते केव्हा, यज्ञाचं केव्हा असणार? महालक्ष्मी यज्ञ तो 29 मार्च तो राहणार आहे यज्ञाचा कार्यक्रम. ते झाल्यानंतर हा पदयात्रेचा कार्यक्रम निघणार आहे. काय इथं सरकारला कोणाला भेटणार आहे का फक्त धर्मपीठातल्या? नाही, ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे. ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येने सर्वजण सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे. सर्व साधू संत येणार आहेत. कोणकोणते प्रामुख्याने कुठले असणार? तसं सर्व आखाड्याचे साधू संत, जे पीठाधीश्वर आहेत महाराष्ट्रातले प्रमुख, ते सर्वजण आणि सकल हिंदू समाज हे सर्वजण या पदयात्रेमध्ये येणार आहेत. जय श्रीराम. मी गणेश आखाडे, हिंदुत्ववादी विचारधारेचा कार्यकर्ता. प्रथमतः मी राहुलगिरी महाराजांचा आभार व्यक्त करतो, कारण की सकल हिंदू समाजाच्या हृदयाशी अधीन असणारा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं ही संकल्पना जी महाराजांनी अंमलात आणली, त्यामुळे मी महाराजांचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं आभार व्यक्त. कारण हिंदू राष्ट्र ही एक भूमी, पवित्र अशी भूमी आहे की परमपवित्र भगवा ध्वज ह्या हिंदू राष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये देव ज्याला अवतरलेले आहेत आणि ही भूमी पवित्र राहिली पाहिजे. पण आता जिहादी वृत्तीच्या काही अवलादींनी इथं अतिक्रमण केलेल्या आमच्या देवस्थानच्या जमिनी असतील, शक्तिपीठांच्या काही जागा असतील, जी 52 शक्तिपीठ आपल्या देशामध्ये, त्याच्यावरती काही अतिक्रमण मुल्ला असतील, लव जिहादची जी काही प्रकरणं होत्यात, लँड जिहाद होते, ह्या प्रकरणाच्या विरोधामध्ये आज आमचा संपूर्ण हिंदू समाज, सर्व संप्रदाय, सर्व हिंदुत्वादी संघटना असतील, सर्व आखाड्यांचे प्रमुख, साधू संत महंत असतील, या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतील, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतील, जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणारे असतील, हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील, बजरंग दल असतील, हिंदुत्वादी विचारधारेच्या मातृशक्ती असतील, दुर्गा वाहिनी असतील, सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित व्हावं म्हणून आम्ही संत सावतामाळी आरण या भूमीमधून, पवित्र अशा भूमीमधून पुण्यामधील चतुर्श्रृंगी मंदिर येथे या यात्रेचं आयोजन केलंय आणि हिंदू भूमी, हिंदू राष्ट्र लवकर होईल ही मला शाश्वती